उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या घोषणेबाबतच मी बोलले असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय। माझ्या मनात कोणतेही कन्फ्युजन नाही। चंद्रकांत पाटलांच्या टोल्यानंतर रोहिणी खडसेंनी हे प्रत्युत्तर दिलंय। दरम्यान मुलींना मोफत शिक्षण देणार अशी घोषणा चंद्रकांत पाटलांनी केलेली, त्यावर रोहिणी खडसे यांनी पाटलांना घोषणेची आठवण करून देण्यासाठी बदाम पाठवून देणार असं वक्तव्य केलं होतं। त्यानंतर दोघांमध्ये जुंपली। ते बहुतेक दरवेळेला ते मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील ते त्यांच्या तालुक्यातले आहेत ना, आणि मी त्यात नेहमी कन्फ्युजन होत असतं। बहुतेक रोहिणीताई त्या अपक्ष आमदार चंद्रकांत पाटला, मला बदामाची आवश्यकता नाही। कोल्हापूरचा माणूस आहे। मी माझ्या मागणीमध्ये म्हटलेलं आहे की मी चंद्रकांत दादा पाटील जे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याकडे मुलींच्या शिक्षणासंदर्भात त्यांनी जी घोषणा केलेली होती त्या घोषणेसंदर्भात त्यांनी योग्य तो लवकर GR काढावा ही मागणी केली होती। त्याच्यामुळे माझ्या मनात कुठेही कन्फ्युजन नाही। पण दादा, मला असं वाटतं की तुमच्याच मनात कुठेतरी संभ्रम आहे का? तुम्हाला विसर पडला आहे की तुम्हीच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहात, त्यामुळे तुम्ही हे वक्तव्य